गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. आरक्षणासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार महेश शिंदेसाहेब आपल्यासोबत आहे. शिंदेसाहेब, काय सांगाल? मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, त्या संदर्भात काय सांगाल? भूमिका काय आहे आपली? मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही सगळे आग्रही आहोत. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तर शिवछत्रपतींची शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, कसल्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण देऊ. पण तुम्ही मूळ मुद्द्याकडे लक्ष घातलं तर तुमच्या लक्षात येईल, एक कुणबी दाखले देण्याचं काम पण आज राज्य सरकार करतं आहे. पण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, जे आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होतं. हे आरक्षण दिल्यानंतर सरकार बदललं. 2019ला जे सत्तांतर झालं, अनैसर्गिक सरकार आलं, त्यावेळेचा नागपूरचं अधिवेशन मला अजूनही आठवतं. मी नवीनच आमदार होतो. नागपूरच्या अधिवेशनात मी गेलो होतो. गेल्यानंतर फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांच्या भाषणामध्ये ते सातत्यानं सांगत होते, सर्वोच्च न्यायालयामध्ये इम्पेरिकल डाटा आपल्याला देणं गरजेचं आहे, त्यासाठीची आर्थिक तरतूद ही केली पाहिजे. आम्ही सभागृहात बसलेलं असताना ते सातत्याने याचा उल्लेख करत होते. पण त्यावेळेला आमचे जे सहकारी मित्र होते, काँग्रेसचे काही होते, राष्ट्रवादीचे काही होते, हे सगळे सहकारी मित्र त्यांची खिल्ली उडवायचे. आम्हाला पण आश्चर्य वाटायचं. फडणवीस साहेब कंटिन्युअसली एकच गोष्ट सातत्याने सांगायचं, जर आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये व्यवस्थित इम्पेरिकल डाटा दिला नाही तर आपली केस टिकणार नाही. तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये 3 महिन्यामध्ये आपल्याला इम्पेरिकल डाटा हा दिला पाहिजे. हे काय कुणी गांभीर्यानं घेतलं नाही. त्याच्यानंतर कमिट्या नेमल्या गेल्या. त्या कमिटीचे अध्यक्ष त्यावेळेला नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते. त्यांना करतील असं वाटलं, पण त्यांनी अशोक चव्हाण साहेबांना त्याचं अध्यक्ष केलं. अशोक चव्हाण साहेब हे मूळतः कधी मराठा आरक्षणाच्या बाजूनं त्यांचा पक्ष पण नव्हता आणि ते पण नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बैठकासुद्धा घेतल्या नाहीत. आणि सगळ्यात वाईट, इम्पेरिकल डाटासाठी लागणारी जी आर्थिक तरतूद आहे, जी नागपूरच्या 2019च्या झालेल्या त्या आमच्या हिवाळी अधिवेशनात होणं गरजेचं होतं, ती तरतूद केली नाही. त्याचा परिणाम असा झाला की इम्पेरिकल डाटाच तयार झाला नाही. इम्पेरिकल डाटा तयार झाला नाही. 4 वेळा सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला वेळ देऊनसुद्धा तुम्ही इम्पेरिकल डाटा त्या ठिकाणी सबमिट करू शकला नाही, ही सत्य गोष्ट आहे. आणि सगळ्यात वाईट, मराठा आरक्षणा एवढा महत्त्वाचा गंभीर मुद्दा असताना राज्य सरकारचा त्या ठिकाणी जे काही आमचे सरकारी वकील आहेत ते त्या आमच्या त्या केसच्या वेळेला पोहोचू शकले नाहीत. केसच्या टायमिंगमध्ये पोचले नाहीत, केस अटेंड करू शकले नाहीत. याच्यावरून तुम्ही विचार करा, त्यावेळेचं जे सरकार होतं ते किती गंभीर होतं. ते मराठा आरक्षणावर गंभीरच नव्हतं. आम्हाला फार वाईट वाटायचं, पण आमचं काहीच चालायचं नाही. ही सत्य गोष्ट आहे. जे आरक्षण देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलं, ते आरक्षणसुद्धा ह्या लोकांना टिकवता आलं नव्हतं. उच्च न्यायालयात टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला फडणवीस साहेब विरोधी पक्षात गेले आणि त्याचा परिणाम गांभीर्यानं सरकारनं मागच्या घेतलं नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण गेलं. दुसरा विषय आहे की मनोज जरांगे पाटलांचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे. 15 नोव्हेंबरपासून त्यांचे दौरे सुरू झालेले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांची सभा होणार आहे. कुठेतरी मराठा आरक्षण येत्या काही दिवसांमध्ये मिळेल का? मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटील साहेबांनी समजावून घेतला पाहिजे. आम्ही सगळे त्यांचा खूप आदर करतो, कारण ते सन्माननीय नेतृत्व आहे. मराठा समाजासाठी झटतं आहे, त्याला आम्ही साथ देणं गरजेचं आहे सगळ्यांनी. पण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे, जे लोक आज गळा काढतायत, मराठा आरक्षण आत्ताच दिलं पाहिजे, झालंच पाहिजे, या लोकांनी मागच्या सरकारमध्ये असताना इम्पेरिकल डाटा केला नाही. यांच्या वकिलांनी साधं त्या केस त्या ठिकाणी अटेंड केली नाही. ही सत्य गोष्ट असताना मराठा आरक्षण यांच्या नालायकपणामुळं, यांच्या नाकर्तेपणामुळं जर रद्द झालं, त्यावेळेला मराठा समाजाचा एकही व्यक्ती रस्त्यावरती आला नाही.
पण आज हा व्यक्ती एकनाथ शिंदे साहेब हे आरक्षण देऊ शकतात, पण तुम्हाला सत्य परिस्थिती समजावून घेतली पाहिजे. आरक्षण हे रद्द सर्वोच्च न्यायालयानं केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात तुम्ही आरक्षण रद्द झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी रीट दाखल करू शकता. रीट पण आपली नाकारलेली होती त्या सरकारच्या काळात. आता फक्त एकच पर्याय आहे, तो क्युरेटिव्ह पिटिशनचा. आता बरेच जण म्हणतात मराठा समाजाच्या आमदारांनी राजीनामे द्यायची तयारी आहे, चला. काही जण म्हणतात तुम्ही अधिवेशन घ्यायची तयारी आहे, चला. अरे पण जे सर्वोच्च न्यायालयाने नाकारलंय ते देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयालाच आहे. आणि न्यायव्यवस्था ही भारताच्या संविधानातली ही इंडिपेंडंट अशी स्वायत्त संस्था आहे. त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. आज विधिमंडळ चॅलेंज करू शकत नाही, लोकसभा चॅलेंज करू शकत नाही. आज त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये न्यायालयाच्या चौकटीत टिकण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. मग आज आपण क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे. त्यासाठी काही गोष्टी पडद्याआड आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब जे प्रयत्न करतायत ते महाराष्ट्राला ज्ञात आहेत. त्या गोष्टी आपण बोलू शकत नाही. पण आज राज्य सरकार पण आणि केंद्र सरकार पण 100% या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. मराठ्यांना आरक्षण हे दिलंच पाहिजे. आणि काही लोक काय करतात, ह्याचा गैरफायदा घेतात आणि याच्या पाठीमागून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग काही ठराविकच पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं. हे चुकीचं आहे. मराठा समाजाचे आम्ही पण आहे, आमच्याही पाठीचे मराठा समाज आहे. मराठा समाज पाहतोय ज्या लोकांनी आरक्षण दिलं, ज्या लोकांनी आपल्यासाठी कष्ट केलं ते कोण होते? आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. हे दोघंच प्रामाणिक प्रयत्न करतात. मग आमच्याच समाजाचे इतके मुख्यमंत्री इतक्या वर्ष झाले, अशोक चव्हाण साहेब झाले, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब झाले, कित्येक मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी का मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आजपर्यंत पुढे घेतला नाही? किंबहुना यातल्या बऱ्याच जणांनी स्टेटमेंट केलं मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही आणि देताही येणार नाही, असे स्टेटमेंट केलेले आजही आपल्यासमोर आहेत. आणि मग जे प्रामाणिक आमच्या समाजासाठी काम करतायत त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. आणि त्याच्या पुढची गोष्ट, मराठा समाजाचा मूळ धंदा काय? कुणबी म्हणून आमचा शेतीवाडीचा धंदा मूळ आहे. याला पाणी देण्याचं काम कुणी केलं? अरे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी 30,000 कोटी रुपये मागच्या 8 वर्षामध्ये महाराष्ट्राला फक्त सिंचनासाठी दिले. काँग्रेसच्या सरकारनं इतक्या वर्षामध्ये इतकी सत्ता असताना 5,000 कोटीसुद्धा दिलेले नाही आहेत. 30,000 कोटी रुपये सिंचनासाठी मागच्या 7 वर्षात दिलेत आणि ते आज आपण पाहतोय. माझाच मतदारसंघ घ्या, 2 TMC पाणी दिलं. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना, झे कटापूरसारखी योजना दिली. आज इतक्या प्रचंड दुष्काळातसुद्धा आज शेतकरी बळीराजा या ठिकाणी सुखी आपल्याला पाहायला मिळतोय. हे जे सरकार आहे, राज्य सरकार, हे जनतेसाठी काम करणारं सरकार आहे आणि याचा मराठा समाजाला अभिमान वाटला पाहिजे. मागच्या 2.5 वर्षामध्ये जे सरकार होतं त्याने आमच्यासाठी असणारी जे पुण्यातली जी आमची संस्था आहे त्या संस्थेला मराठा मुलांच्या शिक्षणासाठी ते बंद करण्याचा घाट घातला होता. एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला भरीव मदत केली. अरे एवढं जाऊ द्या, मराठा आरक्षण रद्द झालं तरीसुद्धा अधिसंख्य पदं अधिकाऱ्यांची निर्माण करून त्यामध्ये मराठा समाजाच्या 4,500 मुलांना शासकीय नोकरीत सामावून घेतलं. एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जो सत्य आहे, मराठा समाजाची जी मुलं आहेत, जे शिक्षण घेत आहेत, त्यांचा प्रश्न फार मोठा आहे. तो गांभीर्याने घेतला पाहिजे. जे गरीब मुलं आहेत त्यांना शिक्षणाला परवडत नाही आहे, एवढी फी जास्त आहे, तर तो प्रश्न मराठा समाजाच्या जो आरक्षण आत्ता जो देतोय आपण सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून, त्या माध्यमातून 100% हे प्रश्न सुटतील आणि त्यासाठी सुद्धा राज्य सरकार आग्रही आहे आणि आम्ही निश्चित सोडू असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. शेवटचा प्रश्न साहेब, दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाज आरक्षण देणार असं एक त्या ठिकाणी विधान केलं होतं, काय सांगा? 100% त्यांचा प्रयत्न हा प्रामाणिक असतो. महाराष्ट्रातली जनता आणि प्रत्येक आमदार
हा एकनाथ शिंदे साहेबांचा प्रामाणिकपणा किती आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. स्वतःच्या अंगावरचं काढून सामान्य माणसाला देणारा एकमेव नेता आहे. कोरोनाच्या काळामध्ये कोणीही घरातनं बाहेर पडत नव्हतं. अशा वेळेला पी किट घालून आणि नुसतं मास्क घालून ही व्यक्ती स्वतःच्या कार्यकर्त्यांना धीर द्यायला कोरोनाच्या हॉस्पिटलमध्ये जात होते. डॉक्टरसुद्धा जायला घाबरत होते. महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे अनेक आमदार उभे करून त्यांच्या माध्यमातून कोरोनाचं प्रचंड काम ह्या व्यक्तीनं करून घेतलं. ही सत्य गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा प्रामाणिकपणा महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेतली आहे. 100% मराठा समाजाला आणि आमच्या तरुणांना आरक्षण हे दिलं जाणार, हे मी या ठिकाणी शब्द देतो. हे होते आमदार महेश शिंदे साहेब यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया आहे ती न्यूज स्टेट माध्यमाशी दिलेली आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी महेश क्षीरसागर, खटाव, सातारा.